जय गुरुदेव. सखा तो जीवलग जीवीचा, गुरुची मित्र बंधू पूर्वज कुळीचा, जयाने परशिव केला जीवाचा, तया श्री गुरुशी नमो नमो. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपली गुरुभक्ती आणि गुरु भक्ती करून मिळालेली जीवन मुक्ती, या भक्ती ते जीवन मुक्तीचा प्रवास, या प्रवासात सद्गुरूनं केलेली सख्यासारखी सोबती, जीवलगासारखं केलेलं प्रेम, मित्रासारखं केलेलं मार्गदर्शन, बंधूसारखी केलेली पाठराखण आणि कुळातील वडीलधारे माणसं जशी काळजी घेतात तशी घेतलेली काळजी, आणि या साधनेच्या प्रवासात या जीवाचा त्यांनी शिव केला. अशा सद्गुरुनाथाच्या चरणी माझा नमस्कार असो, नमस्कार असो, असं या ओवीतून माऊली म्हणतात. हा झाला या ओवीचा सरळ भावार्थ. इथं माऊली म्हणतात सखा, सखा तो जीवलग जीवीचा. सद्गुरुनाथ कुणाचे सखे होतात? संताकडं, सद्गुरूकडं, आपल्या आप्पाकडंच कितीतरी लोक यायचे. कुणी संतती पाहिजे म्हणून यायचं, कुणी संपत्ती पाहिजे म्हणून यायचं, कुणी पद पाहिजे म्हणून यायचं, कुणी प्रतिष्ठा पाहिजे म्हणून यायचं, कुणी निवडणुकीत विजयी हो आशीर्वाद द्या म्हणून यायचं. लाखो भक्त यायचे आणि अप्पाला संसारच मागायचे. भक्तासाठी भूमंडळ ढुंडाळी तो जास्वनीळ. अप्पा वाट बघायचे. भक्ती, प्रेम, आत्मजिज्ञासा असलेला कुणी साधक येईल का? कारण अन्न आच्छादन सुख दुःखाधिक, प्रारब्धेची देख लभ्य जीवा. अन्न जन्मल्यापासून पोटात असताना आई जेवते आणि नाळे वाटे बाळाला मिळतं. बाळ जन्मल्या आईच्या स्तनात दूध तयार होतं. दात नव्हते त्यावेळेस मऊ अन्न आई खाऊ घालते, आणि जितके श्वास लागणारे आहेत तितके श्वास मोजून प्रारब्धानं दिलेले आहेत. अन्न दिलेलं आहे, आच्छादन दिलेलं आहे, हे सर्व काही प्रारब्धानं मिळालेलं आहे. आणि हे भक्त तेच इच्छा घेऊन इथे येत आहेत असं अप्पाला वाटायचं. कोणीतरी एखादा जिज्ञासू यावा आणि विचारावं, अप्पा मी कोण आहे? मी जीव आहे का शिव आहे? माझं स्वरूप काय आहे? माझा मीच कोण न कळे मजसी, तुझ्या स्वरूपाशी जाणू कैसे? अशी तळमळ असणारा एखादी भक्त येईल का? असा भक्त ज्यावेळेस माऊलीच्या चरणी जायचा आणि म्हणायचा, अप्पा मी कोण आहे? माझं स्वरूप काय आहे? त्यावेळेस अप्पाला आनंद व्हायचा आणि अप्पा त्याला इष्टलिंग दीक्षा द्यायचे. आणि इष्टलिंग दीक्षा देऊन त्याच्या देहावर इष्टलिंग रूपानं सखा व्हायचे, सोबती व्हायचे. अंतर आत्मरूपानं त्याच्या सोबत अप्पा राहायचे. कारण त्याला संसार पाहिजे नव्हता, त्याला फक्त अप्पाचं प्रेम पाहिजे होतं, अप्पाची भक्ती पाहिजे होती. अप्पाच्या चरणावर ज्याची श्रद्धा आहे त्याच्या जीवनाची सोबती करण्यासाठी अप्पा कधीही तयार आहेत. अप्पा मला तुमच्या चरणाशिवाय दुसरं काहीही नको.
बाकी विश्वातलं मला काहीही नाही मिळालं तर चालेल, पण तुमच्या चरणाचा वियोग मला नको, असा भाव ज्यावेळेस होईल त्यावेळेस आप्पा आमचे सखे होतील, सखा म्हणून सोबत करतील, साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर आप्पा सोबत राहतील. जसा अर्जुनाची भक्ती, अर्जुनानं श्रीकृष्णाला गुरु मानलेलं होतं, तुम्ही गुरु आहात, मी गोंधळलेलो आहे आणि तुम्ही जसं सांगचाल तसं मी ऐकतो, असं म्हणून शरणागती पत्करल्यानंतर त्या अर्जुनाचं सखा म्हणून श्रीकृष्ण झाले आणि त्याचं सारथ्य केलं. असं आपण ज्यावेळेस आपल्या जीवनाची दोरी आप्पाच्या हातात देऊ, आप्पा हे ऐहिक सुख भोग विलास मला काही नको, मला एकच करा, तुमच्या चरणाचा एक क्षणही मला विसर पडू नये एवढी माझ्यावर कृपा करा. आजही अंतरातून जर आपण आप्पाच्या चरणावर ही प्रार्थना केली तर आजही आप्पा आपले सखा बनून या देहरूपी रथाचं सारथ्य करण्यासाठी तयार आहेत. सखा तो जीव लग जीवीचा, ज्याने सर्व जगाची आशा सोडलेली आहे आणि आपल्या सद्गुरुनाथावर आपल्या आप्पाच्या चरणी प्रेम भाव प्रगट केलेला आहे, अशा जीवाचे आप्पा सखा होतात, अशा जीवाचे जीवलग होतात. जीवलग म्हणजे जीवाच्या जवळ असणारा. व्यवहारामध्ये सखा वेगळा असतो, जीवलग वेगळा असतो आणि मित्र वेगळा असतो, पण सद्गुरुनाथ हे एकच असे आहेत की जो शरण आले त्याचे राहू नेदी दोष. जो भक्त शरण येतो त्याचे सर्व दोष दूर करतात. जसं चिखलानं भरलेलं लेकरू वडिलाकडं जातं, पांढरेशिपट कपडे घालून वडील बसलेले असतात, त्यावेळेस ते वडील म्हणतात, अरे घाण, माझे कपडे घाण होतात, सरक बाजूला जा, आईकडे जा. आणि ते चिखलानं भरलेलं लेकरू ज्यावेळेस आईकडे जातं त्यावेळेस आई तसंच आपली साडी भरल करल, काय नटखटाय लेकरू म्हणून त्याच्या गळ्याला पडते उचलून घेते आणि त्याला नेऊन आंघोळ घालते. तसं आम्ही ज्यावेळेस देवाकडे जाऊ त्यावेळेस देव म्हणतो, तुझं सगळं मालिन्य दूर कर, तू गुरुकडे जा आणि स्वच्छ झाल्यानंतर माझ्याकडे ये. कारण देव म्हणतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम, साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टाचा विनाश करण्यासाठी मी आलो आहे. आणि संत म्हणतात, सद्गुरू म्हणतात, जे दुष्ट दुर्जन अमंगळ त्यांची हृदय होत निर्मळ. जे दुष्ट माणसं आहेत त्यांचा मला नाश करायचा नाही, मला त्यांची हृदय निर्मळ करायचे आहेत. हे मायामल, अनवमल आणि कार्मिक मलाचा जे चिखल लागलेला आहे या निष्पाप लेकराला, ते गुरु माऊली जीवलग होऊन सगळा मळ धुवून काढून शुद्ध करते. म्हणून माऊली म्हणतात, सखा तो जीवलग जीवीचा. गुरुची मित्र, मित्र म्हणजे जो संकटातून वाचवतो त्याला मित्र म्हणतात. हा जीव अनंत जन्माच्या अज्ञानानं नाना योनीतून फिरत आलेला आहे आणि अनंत जन्माच्या पुण्याईनं त्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. मनुष्य जन्म मिळूनही राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलीसारखे सद्गुरू भेटले. त्या सद्गुरूच्या चरणी समर्पण केल्यानंतर ते त्याला भवसागरात बुडू देणार नाहीत. ते उडी मारून ज्या वेळेस साधना सोडून काही चुकीच्या मार्गाला जाईल साधक, त्यावेळेस ते मित्र होऊन भवसागरात बुडणाऱ्या शिष्याला वरी काढतात आणि त्याला सन्मार्गाला लावतात. गुरुची मित्र, बंधू, वडीलधारी भाऊ, आपला मोठा भाऊ जसं आपण चुकत असताना कान धरून सांगतो, तसं गुरु माऊली
आपण ज्या वेळेस चुकू त्या वेळेस आज देहरूपानं जरी गुरु माऊली आपल्यात नसले तर ते कुणाच्याही रूपानं येऊन आपला कान धरून आपण ज्या वेळेस चुकू त्या वेळेस आपल्याला वडील बंधूच्या नात्यानं सन्मार्गात ठेवतील, साधनेत ठेवतील. गुरुची मित्र बंधू पूर्वज कुळीचा. आपले आई वडील हे शरीराचे आई वडील आहेत. आजोबा पंजोबा हे सगळं शरीराचं कुळ आहे. आत्म्याचं कुळ हा परमात्मा आहे. आणि ह्या अज्ञानानं भ्रमित झालेल्या जीवाचं मूळ परमात्मा आहे. सद्गुरू हे अंतरात्मा आहेत. अंतरात्म रूपानं या जीवाचं अज्ञान दूर करून त्याला परमात्म्याशी मिळवणारे आहेत. म्हणून खरे पूर्वज कुळाचे परमात्मा हे आपलं मूळ कुळ आहे आणि त्या कुळाचे पूर्वज हे आपले सद्गुरू आहेत असं माऊली म्हणतात. पुढं म्हणतात, जयाने परशिव केला या जीवाचा. आणि असं सद्गुरुनाथानं क्रिया दीक्षा दिली, मंत्र दीक्षा दिली. मल दोष गेला, अंतकरण शुद्ध झालं, कुण्याही जीवाविषयी मत्सर राहिला नाही. सगळ्या जीवाविषयी प्रेम निर्माण झालं, मन स्थिर झालं. अशा शिष्याला सद्गुरुनाथ तत्वमसी, तू ज्या ईश्वराचा शोध घेत आहेस, ज्या तू लिंगाची पूजा करत आहेस ते तूच आहेस असा बोध देतात. गुरुवर श्रद्धा विश्वास असलेला शिष्य सोहम तो मीच आहे, सोहम तो मीच आहे, शिवोहम शिवोहम शिवोहम, मी शिव आहे, मी शिव आहे अशी साधना करता करता त्याचं मी पण गळून जातं. तो शिवस्वरूप होतो. त्याच्या ठिकाणी देहभाव विरून जातो आणि आत्मभावामध्ये प्रतिष्ठित होतो. जे दिशे दृष्टीपुढे ते अवघे शिवरूप गाडी अशी त्याची अवस्था होते. अशी अवस्थे जीवाचा ज्यांनी शिव केला अशा सखा जीवलग मित्र बंधू पूर्वज माता पिता सर्वस्व असलेल्या सद्गुरूला माझा नमस्कार असो, नमस्कार असो असं माऊली या ओवीतून म्हणतात. ओम शांती शांती शांती.